आदरणीय ज्योतिताई खेडेकर आहे आणि पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत. का फिरतायत की कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार त्यांना पाहिजेत म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत. आणि आज सुद्धा या धाड विभागामध्ये या ठिकाणी जी प्रचार सभा या ठिकाणी सुरू आहे त्या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. काय सांगणार आहे सभेबद्दल? मला असं वाटतं मी या सभेबद्दल काही बोलण्यापेक्षा तुम्ही इथं होतात आणि सभा पाहून तुम्हाला सभेला काय म्हणायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना काय म्हणायचं निश्चितच कळलं असेल. बरोबर आहे. आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत यासाठी घेत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची गरज आहे. जसं मी बोलतानाही सांगितलंय की आपल्याला महाविकास आघाडीसोबत का उभं राहायचं आहे, तर ह्या महाराष्ट्राचा जो वातावरण सध्या बनत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोय. या प्रचार सभेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक महिला आपल्याला भेटतायत आणि महिलांचे जे सबलीकरणाचे प्रश्न असतील, दारूबंदीचा विषय असेल, नुकताच या ठिकाणी साकेगाव मध्ये आम्हाला बघायला मिळाले आणि तुमच्या समोर या ठिकाणी त्या महिलांनी आक्रोश त्या ठिकाणी व्यक्त केला. काय सांगणार? जो दारूबंदीचा प्रश्न आहे हे बघा काय आहे, व्यसन कुठलंही असो त्याचा सगळ्यात जास्त जर वाईट परिणाम कोणाला होत असेल तो आमच्या महिलांवरती होतो. कारण घराचं वातावरणच नुसतं दूषित नाही होत तर खूप मोठा त्यांना त्याचा त्रास होतो. व्यसन कुठलंही असो, दारूचं असो कुठलंही असो, ते निश्चितच चुकीचंच आहे. आणि आज ज्या महिला बोलल्या, आता तुम्हाला आठवत असेल माहित नाही, आम्ही 5 वर्षाआधी महाशिमल्यामध्ये खूप मोठं याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला आम्हाला यश मिळालं. आज 5 वर्षानंतरही महाशिमला येथे आजही दारू विकली जात नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही साकेगावमध्ये पण तयारी केली होती आणि जसं तुम्हाला माहिती आहे साकेगावमध्ये सुद्धा 3 महिने त्याला यश आलं. पण काय इलेक्शन आले की काही प्रमाणामध्ये नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी परत सुरू होतात आणि आजच्या महिलांचा जो रोष होता तो याच कारणामुळे होता. आणि तुम्हाला माहिती नाही, मला माहित नाही, पण दहीहंडी असो, जयंती असो, जेव्हा ह्या गोष्टी होतात, जेव्हा सामाजिक कार्यक्रम केले जातात, याच्यामध्ये जो दारूचं वाटण्याचं प्रमाण वाढलेलं आहे अलीकडे, त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतो. पण आज या ठिकाणी जी ही सभा या ठिकाणी होते, हे वातावरण या ठिकाणी चेंज झालं असं वाटतंय तुम्हाला? काहीतरी वातावरणामध्ये बदल? निश्चितच सभेमुळे वातावरणात बदल होणारच आहे. जसं की पूर्ण म्हणजे चिखली विधानसभेमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण महाविकास आघाडीचंच आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे याचा आम्हाला ठाम विश्वासही आहे आणि त्यासाठी सगळेच मेहनत घेत आहे. राहिला चिखली विधानसभेचा, तर जसं आपण कालही बघितलं असेल मासलातली जी सभा झाली, शरद कोळी तिथे आलेले होते, जे कोळी लोकांचे खूप मोठे नेते आहे. आज इम्रान भाई इथे आलेत आणि निश्चितच त्यांनी जे समाज बांधवांना आव्हान केलेलं आहे, ही जे अलीकडच्या काळामध्ये भाजप जे वाटण्याचं काम करत आहे, भेदभाव निर्माण करायचं काम करत आहे, याच्यासाठी अशा सभा होणं आवश्यक आहे. कारण याच्यातून भाईचारा वाढतो आणि आज इम्रान भाईच्या येण्याने इथे निश्चितच राहुल भाऊंना त्याचा फायदा होणार. धन्यवाद. ओके, थँक्यू.